नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा या शोमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आम्ही पोहोचलोय छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडीवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, एक पूर्व, दुसरा मध्य आणि तिसरा पश्चिम। या 3 मतदारसंघामध्ये आता माहोल तयार झालेला आहे। प्रचार जोरदार सुरू झालेला आहे, सभा सुद्धा सुरू झालेल्या आहेत। पण इथल्या मतदारांचं काय म्हणणं आहे हे आता जाणून घेणार आहोत, कारण गुलमंडी हे छत्रपती संभाजीनगर शहराचं हृदयस्थान आहे आणि त्या हृदयस्थानावर काय नेमकं म्हणणं आहे हे जाणून घ्या। चला माझ्यासोबत या परिसरातले नागरिक, मतदार, काही व्यापारी, वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात। बटेंगे तो कटेंगे हा नारा या परिसरात जोरदार सुरू आहे। काय नेमकी वस्तुस्थिती आहे? आता जे तनवानी साहेबांना जे फॉर्म परत घेतलेला आहे, हे निर्णय हिंदुत्वादीसाठी घेतलेला आहे। आता आहे ना, बाळू थोरात म्हणजे हे नवीन उमेदवार आहे। पहिले हा तिकीट जे तनवानी साहेबांना भेटला होता, त्यांनी परत फक्त हिंदुत्वादीसाठी परत घेतलेला आहे। आता ह्या दोघांमध्ये डिबेट झाले तर वापस MIMच येणार। तुमचं काय मत झालेलं आहे सध्या माहोल बघता? माहोल बघता सेवा, सुरक्षा, विकास या दृष्टीनंच आम्ही मतदान करणार आणि यासाठी आमचं मत आहे प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनाच। प्रदीप जयस्वाल, तुमचं? साहेबांनी जे विकास केलेला सूर्यवाडी, मयूर पार्क, हडको सिडकोमध्ये जे रोड साहेबांनी केलेले आणि संभाजी महाराजच्या पुतळ्यांना 5 कोटीचा निधी, बाबासाहेब आंबेडकरच्या वेळेला 5 कोटी निधी, त्याच्यावर जनता फार खुश आहे। तुमचं दादा? एक आहे तो सेफ आहे, एवढंच पण सांगतो, बाकी काहीच सांगता येणार नाही। एक आहे तो सेफ म्हणजे दोन्ही गोष्टी नाही, म्हणजे मुसलमान आणि हिंदूच्या ज्या तफावत आलेली आहे तो ती एक आहे ते सेफ आहे असं म्हणण्यापेक्षा, बटेंगे ते कटिंग म्हणण्यापेक्षा एक आहे ते सेफ म्हणा। सगळे मिळून राहिले तर व्यवस्थित पूर्ण भारत चांगलं चालेल, महाराष्ट्र चांगलं चालेल आणि हे सांगायचं म्हणून मोदींनाच आणायचं आहे। त्यासाठी आपल्याला प्रदीप जयस्वालजींनाच निवडून द्यायचं आहे। इथे प्रदीप जयस्वाल यांचा माहोल जोरात दिसतोय। माझं नाव आहे श्याममोहन गोरकुदे, संभाजीनगर मध्यमधून बोलतो आहे। आमचं तर एकच म्हणणं आहे की बाय हे वादविवाद जे म्हणताय हिंदू मुसलमान, याचं काही आपल्याला घेणं देणं नाही। फक्त आम्हाला महाराष्ट्राचा आणि संभाजीनगरचा विकास पाहिजे आणि याच्यापुढे जे आमच्या साहेबांनी एवढं मोठं बलिदान दिलेलं आहे तनवानी साहेबांना, याच्यापुढं त्यांना चान्स द्यायची गरज आहे। ओके, धन्यवाद। ही इथल्या सगळ्या प्रारंभिक मतदारांची काय म्हणणं आहे हे आपण ऐकलेलं आहे। आता बघा, हा सगळा परिसर मार्केटचा आहे। मार्केटमध्ये ओ ताई, लाडकी बहीण नाही का तुम्ही? हो, लाडकी बहीण आहे ना। काय कुणाचं सरकार येईल असं वाटतं? ते काही सांगत ना, लाडके बहिणीच्या नावावर तर प्रचार जोरात सुरू आहे. शिंदेचं हो, भाजप मग तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? भाजप भाजपला। ताई, तुम्ही? आम्ही पण भाजपलाच। भाजपला मतदान करणार आहे का? हा, ताईच्या खूप मागा लागलेले म्हणलं हक्का बाई तायका सगळ्यांनी मतदान फक्त प्रदीप जयस्वालजीला करावं। कोण निवडून येईल बरं? प्रदीप जयस्वाल, प्रदीप जयस्वाल निवडून हो, धनुष्यबाण। बर, धनुष्यबाण। इथं सगळ्यांचं म्हणणं आहे, इथं चला व्यापारी भरपूर आहेत, इथं यांच्याकडे हरभरे, फुटाणे, बरेच गोष्टी दिसत आहेत। काय चाललंय? काय माहोल सुरू झालाय का निवडणुकीचा? अजून काही चालू झालंच नाही माहोल अजून। बर, आता जेव्हा होईल तेव्हा माहीत पडेल की कसं कोणाचा जोर आहे, कोणाचा नाही आहे। बर। पण तुम्ही टीव्ही बघत असाल, काही चर्चा तर होत असते ना? चर्चा तर होतच राहतील, कायमचीच आहे ना चर्चा तर। बर। ते म्हणतो मी भारी, तो म्हणतो मी भारी। तुम्हाला काय वाटतं, काय माहोल, कोणाचं सरकार येईल? प्रदीप जयस्वाल साहेब मार्केटमध्ये प्रदीप जयस्वाल इथले आमदार आहेत, इथले सगळे। पण एकूण राज्यामधली काय चित्र आहे सध्या दिसतंय? माझे एक देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार येणारच आहे। बरं, चला अजून काही दुकानामध्ये जाऊया। यांना थांबू का? यांना थांबा दादा, थांबा। कोण आहे? वहिनीत का? हां, काय वहिनी, काय लाडकी बहिणीचा काही लाभ? हो, भेटला ना। बरं, भेटला लाभ? हो, मतदान करणार ना। कुणाला? ते अजून ठरवलं नाही, बघू आता। लाडकी बहीण खुश आहे का नाराज आहे? नाही, खुश आहे। खुश आहे। हो, मग काय दिवाळीची काय म्हणते त्याला, ओवाळणी ओवाळणी भेटली ना। भेटली? हो, आता जबाबदारी आहे का? हो आहे ना। पण भाऊजी म्हणायला लागलेत तर काय दाजी, तुम्ही म्हणले अजून बघू पुढं? आणि मग अजून फिक्स नाही केले ना, बघूया। तुम्ही तुमचं मत असणार आहे का वहिनीचं? आणि त्यांचं वेगळं असणार, असं काही नाही की मी जिथे देणार तिथेच त्यांना पण द्यायला लावणार, त्यांच्या याच्यानुसार।
प्रत्येकाला मतदानाचा अधिकार ताई आणि दाजीचं मत वेगवेगळं असू शकतं. कधी हा होऊ शकतो ना, विचारांचा मतभेद असू शकतो असं थोडी. काय लोकांची काय मत आहेत बरं सध्या? सर लोकांची मतं म्हणजे आपलं हे दुकान जुनी आहे एकदम, 100 वर्षापेक्षा जास्त झाले याला, बरोबर. आणि आपल्याकडे क्वालिटी आपण मेंटेन केलेली बरोबर आजपर्यंत आहे, पण आता निवडणुकीबद्दल काही चर्चा होते का? नाही. निवडणुकीबद्दल काही चर्चा- कोण निवडून येईल तुमच्याकडे? आमच्याकडे काय अटीतटीचा सामना आहे सर. अटीतटीचं म्हणजे कसं? कसं आहे, इथून बाळासाहेब थोरात आहे, तिथून जयस्वाल साहेब आहे, बरोबर. आणि अपक्ष आहे, MIM पण आहे की? MIM पण आहे सर, नासिर सिद्दीकी. मग तिन्ही पार्ट्या मजबूत आहे ना. लोगों का कहना है कि यहाँ बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हिंदू मुसलमान ऐसा हो रहा है. तुम्ही ह्याच्यावर किती तुमचं म्हणणं आहे? नहीं ये सब बकवास है सर, बात है इसमें कुछ इंटरेस्ट लेना नहीं, बाकी अब ये चुप लोगों को भड़काने की बात है इसमें. आमच्याकडे काल BJPचा प्रचार झाला, जोमात होता, जोरात होता, बरेचसे लोकही होते, छान होता. म्हणजे पहिल्यांदा मतदान करते का दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा का चौथ्यांदा? आता हे माझं दुसऱ्यांदा असेल. पहिल्यापासून आवड आहे, समजा BJP कडे इंटरेस्ट आहे असं म्हणू शकतो. बरं, आवड आहे म्हणून करते का काही? वर्कही तसं आहे ऑफकोर्स, बिकॉज ऑफ देअर वर्क ऑल्सो. त्यांनी खूप काही केलं आहे अँड आहे कुठे ना कुठे त्यांच्या प्रती एकमेकाला मिळालेले आहेत. त्यांना औरंगाबादच्या विकासाशी काही घेणं नाही. आम्ही लहानपणापासून मोठे या गुलमंडीवर झालोत, पण गुलमंडीची कोणतीही त्यांनी सोय केलेली नाही. त्यांचं स्वतःचं दुकान आहे इथं तनवानीचं, आणि प्रदीप जयस्वालचं इथं दारूचं दुकान आहे, देशी दारूचं. मग हे सगळ्यांनी बंद करून विकास नको का करायला शहराचा? हे जुने दुकान आहेत खूप आमच्या लहानपणापासूनचे, तर विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. वय किती आहे तुमचं? माझं 63 आहे, 64 रनिंग आहे मला. मी पण रिटायर शिक्षक आहे. 60 वर्षापासून तुम्ही हेच बघताय? 60 नाही, बालपणापासून. म्हणजे 63 म्हणजे मी 60 63च म्हणलं. 63 म्हणजे 3 वर्षापासून. रस्त्यात फरक नाही, दुकानात फरक नाही, काहीच नाही. काय आणि- फरक करायला पाहिजे? नाही, त्यांनी हे आता फक्त अतिक्रमण यांनी दिवाळीपुरते हटवलेत. आता पैसे घेतले की परत तशाचा तसा रस्ता होणार, आम्हाला जायला जागा राहणार नाही. तर यांनी हा विकास करायला पाहिजे की हे जुनं शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे, याच्याकडे लक्ष नाही. तुम्ही मला दिले का, मी तिकडं, यांनी मला दिले का, मी इकडं, अशी भानगड चालू आहे इथं छत्रपती संभाजीनगरची. फक्त नावं बदलून योजना बदलल्यात, योजना जुन्याच आहेत, फक्त नावं बदलून त्यांनी योजना सुरू केल्यात. तुम्हाला लय राग येऊ लागले. 1,500 मिळाले नाही का? मला नकोच आहे, मी घेणारच नाही. आम्ही काय भिकारी नाही 1,500 घ्यायला. आमच्या फॉल पिकोचे 1,500 होतात आणि यांना महिन्याचा उजळतो का 1,500 मध्ये? आता इलेक्शन झालं की योजना बंद होतात या. पण ते म्हणतायत की योजना बंद करायची असेल तर त्यांना निवडून द्या. काय दाखवतायत आपल्याला? गाजर की तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमच्या योजना बंद करणार नाही. याच्या आधी कितीतरी योजना आहेत ना शासनाच्या. मग ही 1,500ची योजना द्यायची काही गरज होती का? शिक्षकांचे पगार वेळेवर करा. तरुण पोरं असे नुसते हिंडतायत रस्त्यावर, त्यांना नोकऱ्या लावा, पेन्शन वाढवा. 2005 नंतर जे शिक्षक लागलेले किंवा जे नोकर भरती आहेत त्यांना पेन्शन नाहीये. मग त्यांना पेन्शन नको का सुरू करायला? लय प्रश्न मांडायला लागले तुम्ही. खूप प्रश्न आहेत, दिवस पुरणार नाही भाऊ. तर त्यांनी हा आधी सगळा विकास करावा. आणि एक तर यांचं धडबूड नाहीये. 2 दिवसात हे इकडे चालले की 1 दिवसात रात्रीतून हे इकडे चालले. आता यांना काहीच गरज नव्हती तिकट मागं घ्यायची तनवानीला. काय गरज होती? अर्ध्या रात्रीतून आमच्या तिकडं पण पूर्वमध्ये MK देशमुखला दिलं, मराठा कार्ड करतात. मग कशाला मराठ्याचं कार्ड तिकीट कापलं त्यांनी आणि दिलं कोणाला? लव शेवाळे. तो कोण आहे? धनगर. हे धनगर NT मध्ये येतात, यांचा OBCशी काही संबंध नाही. आम्ही शिक्षक असल्यामुळे हे जातीचं आम्हाला सगळं माहिती आहे. NT1 NT2 याच्यामध्ये येतात ते. OBC साठी कशाला भांडतात? हे काही गरज नाही ना भांडायची. जातीमध्ये भांड एवढं गरम झाले म्हणजे? सॉरी. अरे नाही, रिटायर होऊन किती वर्ष झाले? तुमच्यावर नाही, आम्ही तुमच्यावर नाही. तुम्ही आमच्यावर नाही, तुम्ही सरकारवर गरम झाले. तुम्ही देवदूत नाही, रिटायर होऊन किती दिवस झाले? मला रिटायर होऊन 5 वर्ष झालेत. 5 वर्षाची भडास काढली हो तुम्ही. मला शाळेत 5 वर्षापासून फार. यांनी शासनाने युनिफॉर्म दिले मुलांना, जे जूनमध्ये मिळायला पाहिजे ते दिवाळी आल्यानंतर. कोणाला सॉक्स मिळाले तर कोणाला बूट नाही, कोणाला शर्ट मिळाले तर कोणाला पॅन्ट नाही, असं युनिफॉर्म वाटत असतं का? का कोणत्या तुम्ही सगळ्या सरकारी शाळांमध्ये जे युनिफॉर्म वाटतात आणि 17दा तुम्ही ते सगळे युनिफॉर्म घेणारे शिवणारे बदलतात का? मी जास्त पैसे दिले तर मला शिवायला देतात, मी कापड कसंही वापरू. मग
देता या कशाला? या जुन्या काळातल्या बाई आणि आमच्या आत्ताच्या काळातल्या मॅडम तुमचे आभार मानतो. तुम्ही फार खणखणीत भूमिका मांडले. नाही सॉरी, नाही तुम्ही बरोबर मांडलं. जायचं नव्हतं. नाही नाही तुम्ही बरोबर बोलला. मी सहज पेन घ्यायला आले होते गुल्हाच्या. अरे वा वा वा, कसे आहात? आता तर तुम्ही सगळे टोळीच घेऊन बसली. वातावरण काय म्हणतंय? वातावरण काय म्हणतं, आमचे करोडपती जयस्वालचे चान्सेस वाटतात. करोडपती जयस्वाल? मला हे काही कळालंच नाही. करोडपती हे कसं? आता ते माहीत नाही. ते श्रीमंत आहेत एवढं माहित होतं, ते महाकरोडपती आहेत माहित, पैशानं म्हणतं. बघा ना तुम्ही, प्रत्येक डिक्लेरेशनमध्ये वाढत होती, यांचे काय धंदे हे समजत नाही. संजय शिरसाट झाले, हे झाले. अहो शहरामध्ये विकास हा झाला काय? आहे वाहतुकीचा प्रश्न बघा, वन वे बघा, हां कोणत्याच हे नाही. किती त्रास आहे व्यापाऱ्यांना. व्यापाऱ्यांचा काय 2,500 रुपये देतात, आणि इकडे महागाई किती वाढवून ठेवली. हां इकडून द्यायचं आणि इकडून काढायचं. व्यापाऱ्यांना सवलती काय? सगळे धंद्याचं नुकसान झालेलं आहे वनवेमुळं, पार्किंगमुळं, याच्यामुळे. हां मला सांगा, आता हे सगळं असल्यानंतर निवडून कोणाला द्यायचा असा साहजिक प्रश्न असतो. नवा चेहरा द्या आता. तेच 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 आता निवडणूक लागल्यानंतर आता तेच जुन्या चेहऱ्याला, तर मग पर्याय का तुमच्यासमोर? पर्याय काय? काहीतरी विकासाचं ध्येय असलं पाहिजे यांचं. नुसतं शोशा नको. आम्ही हे केलं, 440 कोटी रुपये जयस्वाल म्हणतो आम्ही लावले. अरे कुठे गेले पैसे? काय विकास केला ते तर समजू द्या ना. हां नुसतं कागदोपत्री नुसतं त्याला अर्थ नाही ना. आपण लाडकी बहिणीला 1,500 रुपये देऊन तुमच्या दुकानात गिराईक वाढलं ना. कुठं गिराईक वाढलं? 0%. आणि कोणाच्या घरात चाललेत? कोणाच्या घरात चालल्यात? व्यापाऱ्याच्या घरात एकाही बहिणीला मिळत नाही. जे चालले ते फक्त मुस्लिम आणि दलित भागातच चाललेत. एकेका घरात त्यांच्या किती जातात हे पहा. आणि एका तुमच्या घरात किती महिला आहेत सांगा बरं? किती महिलांना मिळतं? पण अशीच लाडका व्यापारी लाडका दुकानदार योजना राबवायला पाहिजे का? मला सांगा, आम्हाला काय सवलत देत? आम्हाला साध्या बँकेतून जर 5 लाखाचं ओढी काढायची, तो म्हणतो इन्कम टॅक्स क्लिअरन्स आणा, सगळ्या हे सर्टिफिकेट्स आणा, आणि त्यांना सगळं फुकट. आम्ही काय करायचं? पर्याय काय? पर्याय काय म्हणजे तुम्ही एक तर हे सगळे फुकट वाटप बंद करा, रॅशनपासून ते. हां आणि महागाई कमी आली तर महिला आपोआपच राहतात ना. तुम्ही हे सगळं ट्रॅफिक पहा, पोलीस खातं तर निव्वळ झोपलेलं आहे. आणखी मूलभूत प्रश्न आणि मूलभूत प्रश्नावरच ही निवडणूक होत आहे. आणि या निवडणुकीमध्ये मूळ मुद्दे हे बाजूला सारून वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाते असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. व्यापाऱ्यांचे प्रश्न कायम आहेत, त्याबरोबर इथला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायम आहे. आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर इथं जो कोणी आमदार असेल किंवा जे कोणतं सरकार येईल त्यांनी याकडे लक्ष द्यावं असं या मतदारांचं म्हणणं आहे. आता या मतदारांचा कौल काय असू शकतो हे 20 नोव्हेंबर रोजी कळेल. आणि 30 नोव्हेंबर रोजी नेमकं त्या सगळ्या मतदारांच्या मनात काय होतं हे महाराष्ट्राला कळेल. आज आपण इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा साम टीव्हीचा आवाज महाराष्ट्राचा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.